मग आता तुम्ही रोज अभ्यास घेताय? हो रोज न चुकता? हो आता सवय लागली आहे घ्यायला होय. पूर्णपणे? आम्ही शेतकरी माणसं, आमचं राहायला पत्र्याचं शेड आहे, तरी सुद्धा आमची एक 10वीला एक मुलगी आहे, 12वीला एक मुलगी आहे. त्यांना कामाला जाऊन शिकवत आहे आणि ह्या मुलांच्यावरच आमचं भवितव्य आहे. अभ्यासाचा भोंगा वाजतोय का रोज? होय रोज वाजते? आणि मोबाईल त्यांना अगोदर वापरताना ठेवून अभ्यासाला बसतेस का लगेच? होय बरोबर बसतेस? तर मित्रांनो, आज मी दुसऱ्यांदा आलोय अग्रम दुधगावमध्ये. याच्या अगोदर मी येऊन गेलोय, पण त्यावेळेस मला जास्त काही चर्चा करता आली नव्हती. आणि तुम्हाला माहितीच आहे, जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी माझा व्हिडिओ बघितलाय आणि एवढे भारी भारी रिप्लाय आलेत की मला माझीच इच्छा झाली की ह्या गावात परत एकदा यावं आणि लोकांसंग बोलावं की बाबा ही कसं काय झालं, आणि लोकांना परत एकदा सांगावं की त्यांनी त्यांच्या गावात ही कसं चालू करायला पाहिजे. अभ्यासाचा भोंगा जो प्रकल्प आहे उपक्रम, तो एवढा भारी व्हायरल गेलाय ना, त्याचा मला वाटते कमीत कमी 30 तर फोन आले असतील, एक 25-30 फोन आलेत आणि त्यातल्या 5 ते 10 लोकांनी त्यांच्या गावात हे उपक्रम चालू केलाय. आणि कलेक्टर साहेब आहेत आपले अशोक काकडे, त्यांनी पण चांगला म्हणजे प्रतिसाद दिला आणि त्यांनी पण हेच काम पुढं चालू राहू दे किंवा ह्याचं आणि जरा मार्केटिंग होऊ दे या गोष्टीची, त्यासाठी त्यांनी आणि प्रयत्न करा म्हणून सांगितले. त्यासाठी मी परत एकदा अग्रम दुधगावमध्ये आले. तर अग्रम दुधगावचे PSI आपल्यासोबत आहेत. फक्त थोडक्यात विचारूया की हे चालू कसं झालं आणि ह्यातनं फायदा काय व्हायला? या संकल्पनेचा विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा झालेला आहे. आमच्या गावामध्ये मुलं अभ्यासाप्रती दररोज आता 2 तास सकाळ संध्याकाळ अभ्यास करायला लागलेले आहेत. त्यामुळे जे मुलांचं अभ्यासाबद्दल गोडी निर्माण व्हायला लागली आहे. खेळ तर आहेच, खेळाबरोबर 2 तास TV मोबाईल बंद, त्याचा त्यांच्या अभ्यासावर खूप चांगला फरक आहे. परीक्षेमध्ये त्यांचे मार्क दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. आजच एक रिझल्ट लागला, त्यामध्ये आमचे संतोष भोसले आमचे मित्रच, त्यांचा मुलगा आज लेफ्टनंटपदी NDA मध्ये सिलेक्ट झालेला आहे. हा सगळ्या ह्या उपक्रमाचाच हा बाय प्रोडक्ट आहे, म्हणजे म्हणता येईल की हे फळ आहेत त्याची, जे हळूहळू आमच्या गावात वाढत जाणार आहे. तर आपण आता गावामध्ये सगळीकडे फिरणार आहे आणि गावामधली मुलं खरोखरच अभ्यास करतात का नाहीत हे डायरेक्ट घरात जायचं आहे आपल्याला. आपण कोणाला काही सांगितलेलं नाही, काही सुद्धा कोणाला याची म्हणजे माहितीच नाही. फक्त जायचं आणि डायरेक्ट बघायचं आहे. आपल्या मनात काही प्रश्न असतील तर विचारायचा आहे. त्यांना काय मदत पाहिजे का, त्यांच्या ह्या म्हणजे प्रोजेक्टमध्ये काय बदल पाहिजे का, हे पण विचारायचं आहे. तर मित्रांनो, आपण आता दुधगाव गावामध्ये आणि इथंच आपल्याला सरपंच आलेत, त्यांच्यासोबतच आपल्याला गावामध्ये मुलं अभ्यास करतात का नाहीत हेच बघायचं आहे. तर चला जाऊया. राजवीर, कशाचा अभ्यास करतोय? समानार्थी शब्द. समानार्थी शब्द. आणि तू काय करतेस दीदी? काय लिहितेस बघू? ओके. तू आता कितवीला आहे? अंगणवाडीला आहे. बर बर बर. अभ्यासाचा भोंगा सुरू झाला त्यावेळेला राजवीर पहिलीला होता. पहिलीपासून त्याच्यामध्ये इतकी प्रगती झाली 3 वर्षामध्ये की आता तो स्कॉलरशिपला सुद्धा चांगल्या गुणांनी येतो. आणि संध्याकाळचा 7चा भोंगा झाला की आमची सगळी मुलं ही बरोबर 7 ते 9 अभ्यासाला बसतात. TV आणि मोबाईल या काळात बिलकुल बंद असतो. आमच्या मुलांच्यामध्ये खूपच प्रगती झाली. तुझं नाव काय म्हटलीस? सृष्टी विश्वास बसले. सृष्टी विश्वास भोसले. मित्रांनो बघा, अभ्यासाचा भोंगा वाजतोय का रोज? होय रोज वाजते? आणि मोबाईल त्यांना अगोदर वापरताना ठेवून अभ्यासाला बसतेस का लगेच? होय बरोबर बसतेस? मग 2 तास अभ्यास रोज, मग आता सवय लागली असेल चांगली. होय मग तुम्हाला शिक्षक वगैरे असं सांगतात काय की एखाद दिवस चुकू नका, एखाद दिवस चुकलं तू कुठं तर बाहेर गेलेस तर असा अभ्यास करू वाटतोय का तुला? होय करू वाटतोय? बघा मित्रांनो, म्हणजे एवढी भारी सवय लागल्या. आणि कितवीला आहेस तू? 3रीला आहेस? 3रीच्या मुलांना एवढी भारी सवय लागल्या. विचार करून बघा याचा फायदा किती यांना पुढे जाऊन होणार आहे. या संकल्पनेचा जसा आपल्या गावाला उपयोग होतोय, असं बाहेर उपयोग होईल का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? नक्कीच. आपण आता अल्टिमेट रिझल्ट पाहू शकतो. 10वीच्या बोर्डचे रिझल्ट आपल्या अग्रम दुधगावमध्ये पूर्ण केंद्रामध्ये आपण पहिला क्रमांक मिळवला आहे. स्कॉलरशिपची एक्झाम असू देत, NTSC एक्झाम असू देत आणि भरपूर साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत, त्यामध्ये अग्रम दुधगावचं नाव सगळीकडे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक गावानं, प्रत्येक आईवडिलांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे. त्यामुळे नक्की सगळ्यांचा फायदा होईल. मला बऱ्याच जणांनी असं विचारलंय की आम्हाला पण आमच्या गावामध्ये अशी कन्सेप्ट सुरू करायचे, तर ते तुम्ही कसं केलं? मला अनुभव फक्त त्यांना पोहोचवायचा आहे की तुम्ही अशा पद्धतीने केला आणि हे रिझल्ट पण तुम्ही काढून दाखवलाय, तर ते कसं करता येईल? महाराष्ट्रामध्ये आता विविध भागातून आपले जे व्हिडिओ आहे ते पाहिल्यानंतर फोन येत आहेत. जसं की कोल्हापूर जिल्ह्यातील काही अधिकारी त्यांच्या गावामध्ये करतायत. नुकताच टाइम्स ऑफ इंडियाची आजची बातमी आहे, तर बेळगावमध्ये 500 स्कूलमध्ये हा उपक्रम राबवला जातो. महाराष्ट्राच्या विविध भागातून रोज 25 ते 30 ठिकाणी अभ्यासाचा भोंगा लावण्यासंदर्भात कॉल येतात. अभ्यासाचा भोंगा ही संकल्पना काय आहे, तर सातत्य महत्वाचं आहे.
भोंगा लावल्यानंतर आम्ही जे शिक्षक रोज घरी फिरतो त्यांचा अभ्यास पाहतो, दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आल्यानंतर खरंच त्यांनी होमवर्क केलाय का हे देखील पाहतो आणि त्यामुळे मुलांचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतात. रोजचा अभ्यास रोजच पूर्ण होतो. आज जे शिकवलं ते आजच पूर्ण झाल्यामुळं त्या मुलांना फायदा होतोय. तसं त्यांच्या गावामध्ये देखील फक्त स्पीकर सेट आणला, भोंगा वाजवला म्हणून मुलं अभ्यासाला बसले हा होणार नाही. तर पालकांच्या मनामध्ये जागृती करण्यासाठी गावकऱ्यांनी व तिथल्या असणाऱ्या प्रमुख पुढाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. कारण का विकास हा फक्त आर्थिकदृष्ट्या किंवा विकास हा रस्ते कॉन्क्रीट करण्यामध्ये नाही आहे, तर विकास हा मुलांच्या सबलीकरणामध्ये आहे. सशक्त भारत आणि सुशक्त पिढी जर घडवायची असेल तर अभ्यासाचा भोंगा ही संकल्पना गावोगावी राबली पाहिजे, तरच आपल्यामध्ये सुजाण नागरिक घडतील. खूप चांगली कन्सेप्ट आहे आणि याची अंमलबजावणी शून्यापासून ते आत्ता म्हणजे 0 to हिरो एवढी करून दाखवलेली आहे. त्यामुळे खूप विशेष महत्त्व आहे याचं. चला आपण एखाद्या घरात जाऊया आणि तिथं मुलांशी बोलूया की त्यांची काय, मी मगाशीच म्हटलं होतं की त्यांची समस्या काय, त्यांना कशाची गरज आहे. तर मित्रांनो आणि एका नवीन घरात आलोय, चला. तू कितवीला आहेस? 7वी. 7वीला आहेस काय? मग तुला मोठं झाल्यावर काय बनायचं? इंजिनियर बनायचं आहे. बर, मग इंजिनियर कुठला इंजिनियर व्हायचं तुला? घर बनणार. घर सिव्हिल इंजिनियर. हो बघा मित्रांनो, सिव्हिल इंजिनियर बनायचं आहे. मग मोठा माणूस होणार आहे एक दिवस. सिव्हिल इंजिनियर चांगलं आहे. मग आता कशाचा अभ्यास चालू आहे तुझा? जॉग्राफीचा. तुला काय बनायचं आहे? आर्मी ऑफिसर. अरे वा, प्रत्येक घरात मी विचारत आलोय, चौघांनी आत्तावरून सांगितलं आर्मीत जायचं आहे. म्हणजे बघा आर्मीबद्दल किती प्रेम आहे या गावात. तर बघायला येते आपल्या मुलांचा अभ्यास केलेला ते. बरं, कोण आलं होतं परवा बघायला? जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी. हा. तुम्हाला अपेक्षित होतं का की तुमच्या घरी अभ्यास नाही. करायला लागले ते बघायला जिल्हाधिकारी येतील? नाही, नव्हतं अपेक्षित. बरं. तुमचं शिक्षण किती असं झालं? अचानकच आले ना ते. तुमचं शिक्षण किती झालं? 12वी झाली. 12वी झाले. ओके, चांगलं आहे. मग आता तुम्ही रोज अभ्यास घेताय? हो. रोज न चुकता? हो. आता सवय लागली आहे घ्यायला होय. पूर्णपणे? होय. ओके. अभ्यासाला बसतोय. भोंगा झाला 7 ते 9 अभ्यास तर पूर्ण बसतोय. चांगलं. आम्ही शेतकरी माणसं, आमचं राहायला पत्र्याचं शेड आहे, तरी सुद्धा आमची एक 10वीला एक मुलगी आहे, 12वीला एक मुलगी आहे. त्यांना कामाला जाऊन शिकवत आहे आणि ह्या मुलांच्यावरच आमचं भवितव्य आहे. त्यामुळे आम्ही आमची दाद सरकारी घेऊ शकत नाही आणि आम्हीच आमच्या मुलांना घडवायचं म्हणून आम्ही कामाला जाऊन शिकवतो. आधी मारून बसवायला लागायचं ह्याला अभ्यासाला. आता त्याला सवय झाली. तिकडेच बघून सांग. कामानिमित्त आधी बाहेर असायचो आम्ही सारखं, पण आता अभ्यासाकडे त्याच्याकडे जास्त आम्हाला लक्ष देता येत नव्हतं. पण आता हे भोंगा वगैरे वाजायला लागला गावात, 7च्या आत मुलं घरी येऊन अभ्यास करायला लागले, त्यामुळे आता निश्चित झालोय आम्ही, त्यांनी अभ्यास करतात. मित्रांनो ह्या गावामध्ये आपण आता फिरलोय पूर्णपणे आणि प्रत्येक घरामध्ये जाऊन बघितलो की हा प्रोजेक्ट कसा चालला आहे. मला तर पहिल्यांदाच लय आवडलेला, त्यामुळे मी दुसऱ्यांदा पण आलोय. तर खरंच लय भारी. तुम्ही पण तुमच्या गावामध्ये जर असा कुठला प्रकल्प करणार असाल तर 100% करा. माझ्याकडून काय मदत पाहिजे असेल ती पण सांगा, ती पण करण्याचा प्रयत्न करतो. तर गाईज आजच्यासाठी एवढंच आहे. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय कोटे.